ऑल राईट. सो माझा आवाज येतोय? आय एम ऑडिबल. ओके, ठीक आहे. थँक्यू गाईज. वेलकम बॅक टू द हिंदू. आपलं सेशन पुन्हा आपण सुरुवात करत आहोत. ठीक आहे. आज आपल्या सोबत काही नवीन फ्रेंड सुद्धा जॉईन झालेत आणि काही आपले पुन्हा मित्र आपले पुन्हा आपण एकदा भेटत आहोत. ठीक आहे. सो आय होप तुमच्या दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे सर्व चांगलं झालं असेल, तुमचा अभ्यास वगैरे सर्व चांगलं सुरळीत सुरू असेल. ठीक आहे. सो गाईज, जे विद्यार्थी आपल्या सोबत नवीन जॉईन झालेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे की आपण द हिंदू, जसं तुम्हाला माहिती आहे की या वर्षीपासून एमपीएससीने युपीएससीच्या पॅटर्न सारखाच एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर घ्यायचं ठरवलंय. तर त्यानुसार तुम्हाला रायटिंग या जो पार्ट आहे, लिखाण हा जो कंपोनंट आहे, याच्यावर खूप विशेष भर देण्याची आता आवश्यकता आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला ही जी लिखाणाची पद्धत आहे ही कशी विकसित होईल, तुमचं जे लिखाण आहे हे कसं डेव्हलप होईल, तुम्हाला लिखाण करत असताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या अनुषंगाने विचार करायचा असेल तर तुम्ही तो कसा कराल. ठीक आहे. तर हे जे काही प्रश्न आहेत या सर्वांची गोष्टींची जी आहे यामध्ये तुम्हाला जी काही मदत होत असते ती न्यूजपेपर थ्रू होत असते. ठीक आहे. सो त्यामुळं आपल्याला असं रिकमेंड केलं जातं की वर्तमानपत्र वाचावं. या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण एमपीएससीचा किंवा युपीएससीचा सिलेबस बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की सर्वात प्रथम जी लाईन असते सिलेबस मध्ये, सर्वात पहिली जी ओळ आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली असं मेन्शन केलंय की करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल्स. ठीक आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रासाठी आता राज्य पातळीवर ज्या काही चालू घडामोडी असतात त्या चालू घडामोडींवर सुद्धा डायरेक्ट थेट प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. सो यामुळे आपल्यासाठी न्यूजपेपर हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला न्यूजपेपर वाचायचा आहे. तर आपण कोणकोणते न्यूजपेपर वाचू शकतो? आपण मराठीमध्ये लोकसत्ता आहे आणि इंग्रजीमध्ये द हिंदू आणि द इंडियन एक्सप्रेस, हे 3 न्यूजपेपर आहेत. या 3 न्यूजपेपर की तुम्ही कोणत्याही 2 न्यूजपेपरवर रिलाय राहू शकतात. ठीक आहे. सो महाराष्ट्राच्या निगडीत घडामोडीसाठी तुम्ही लोकसत्तावर जास्त रिलायबल राहू शकता. या व्यतिरिक्त नॅशनल डेलीज मध्ये इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू हे 2 पर्याय आपल्या तुमच्याजवळ उपलब्ध आहेत. आणि यापैकी द हिंदू हा जो पर्याय आहे हा आपण इथं घेतलेला आहे आणि आपण हा द हिंदू पेपर आपण डिस्कस करतो. ठीक आहे. आता डिस्कस करतो म्हणजे नेमकं आपण काय करतो? ठीक आहे. सो द हिंदूचा हा जो पेपर आहे या पेपरमध्ये ज्या काही बातम्या येतात ही फक्त एक न्यूज नसते. ठीक आहे. हा म्हणजे ते न्यूज पर्यंतच, ते बातमीपर्यंतच मर्यादित नसतो, तर तो एक इश्यू असतो, तो एक घटक असतो. त्याच्यामध्ये काहीतरी बारीक ज्या काही स्ट्रक्चरल गोष्टी असतात, ठीक आहे, त्या सिलेबसशी निगडीत असतात किंवा नेमक्या सिलेबसशी कशा निगडीत असतात याबद्दल खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्याचा आपल्याला उहापोह करायचा असतो. ठीक आहे. सो ह्या ज्या गोष्टी ऍज अ एक नवीन सुरुवात म्हणून, ऍज अ बिगिनर म्हणून कदाचित ह्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटू शकतात किंवा समजायला थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमची मेहनत सोपी करण्यासाठी आपण इथं आहोत. ठीक आहे. सो आपण तुम्हाला सांगणार आहोत की जी काही बातमी असणार आहे ती बातमी सिलेबसच्या पर्स्पेक्टिव्हने, एमपीएससी किंवा युपीएससी पर्स्पेक्टिव्हने कशी महत्वाची आहे, त्यावर कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तुम्हाला ती न्यूज किंवा ती बातमी किंवा हा जो इन्फॉर्मेशन म्हणू शकतो आपण, जो काही कंटेंट तुम्हाला या न्यूजपेपर मध्ये भेटणार आहे हा तुम्ही कसा वापरू शकता. तो निबंधासाठी असू द्या किंवा आपले जे जीएसचे 4 पेपर असतात त्यासाठी असू द्या. ठीक आहे. किंवा इथिक्सच्या पेपरसाठी, स्पेशल इतिहाससाठी असू द्या. तर हे वेगवेगळे जे एक्झाम्पल आहेत, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सिलेबसशी कशा रिलेट करायच्या आणि त्या कशा मांडायच्या हे आपण इथं शिकणार आहोत. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट म्हणजे खूप जणांचं माध्यम हे मराठी असणार आहे एमपीएससी मध्ये. ठीक आहे. आणि हा जो पेपर आहे हा प्रामुख्यानं फक्त इंग्रजी भाषेमध्येच प्रकाशित होत असतो. ठीक आहे. तर त्यामुळे खूप जणांना इंग्रजी समजण्यास अवघड जाते, इंग्रजी वाचता येते परंतु त्याचं इंटरप्रिटेशन साधारणतः होत नाही. ठीक आहे. तर त्यामागं केवळ इंग्रजी ही एक भाषाच नाही तर त्यामुळे एक वेगळा फॅक्टर सुद्धा महत्वाचा असतो, तो म्हणजे तो इश्यू. त्याचे जे काही फंडामेंटल टर्म असतात, ज्या काही मूलभूत संज्ञा असतात त्या आपल्याला माहिती नसतात. त्यामुळं त्या गोष्टीबद्दल आपल्याला एक वेगळा समजण्यामध्ये एक अवघडपणा जाणवतो किंवा ते समजून घेण्यास आपल्याला एक डिफिकल्टी वाटते. त्यामुळं कदाचित खूप जणांना द हिंदू हा न्यूजपेपर स्पेशली डिफिकल्ट वाटतो. ठीक आहे. सो हे तुमचं काम सोपं करण्यासाठी आपण इथं द हिंदू अनालिसिस घेत असतो. ठीक आहे. आता यामध्ये अजून एक भर, आज तुम्ही जितके मित्र इथं आपल्याला ऑनलाईन बघत आहात त्यांना तुमचे जे काही मित्र असतील,
ठीक आहे. तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा तुम्ही लिंक पोहोचवू शकता. ठीक आहे. आपल्या ज्ञानज्योती एज्युकेशन तर्फे चालवण्यात आलेला हा जो द हिंदूचा अनालिसिस आहे, हा सध्या आपण कम्प्लिटली फ्री ठेवलेला आहे. तर तुमचे जितके मित्र प्रिपरेशन करत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी याला बघायला हवं, की कोणाला तरी याचा उपयोग होईल, की कोणाला तरी द हिंदू वाचण्यामध्ये अडचण होत आहे, तर अशा व्यक्तींपर्यंत, तुमच्या अशा मित्रांपर्यंत तुम्ही ही आपली जी लिंक तुम्हाला डेली येते, तुम्ही ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. आणि हेच जे लेक्चर आहेत, हेच लेक्चर तुम्हाला युट्यूबवर सुद्धा आता अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला आपला उद्देश आणि पर्पज कळाला असेल. ठीक आहे. सो वी विल स्टार्ट. बिफोर स्टार्टिंग लेट मी नो, मला एकदा कळवा तुम्हाला आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी कळल्यात का? सो शॅल वी बिगिन? ओके, ऑल राईट. ओके, थँक्यू सो मच. सो गाईज, मी पुन्हा तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं, आजही तीच गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला जर ज्यावेळेस न्यूजपेपर वाचायचा असतो ऍज अ बिगिनर म्हणून, सुरुवात म्हणून, तर न्यूजपेपर कसं आहे माहितीये का, की एक समुद्रासारखा आहे. ठीक आहे. इट इज लाईक एन ओशन. एका समुद्रासारखा तो न्यूजपेपर असतो आणि त्या न्यूजपेपर मधला प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी कामाची नसते. ठीक आहे. समुद्र किती असा एक अफाट असतो, तसाच एक माहितीचा एक सागर आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपल्याला फक्त शंख आणि शिंपली निवडायचे. ठीक आहे. आपल्या कामीचे काय आहेत? आपल्या कामीचे फक्त मोती आहेत. ठीक आहे. आणि मोतीसाठी आपल्याला काय, त्यांच्यासाठी आपल्याला शिंपली शोधावी लागतील. बरोबर. तर हा एक जो न्यूजपेपर आहे, हा एक सागरासारखा आहे आणि या सागरासारखा मध्ये याच्यामध्ये असलेली प्रत्येक न्यूज ही आपल्यासाठी काही इम्पॉर्टंट नाहीये. आपल्यासाठी प्रत्येक न्यूज जी आहे ती प्रत्येक न्यूज वाचण्याची महत्वाची नाहीये. आपल्यासाठी केवळ काही मोतीच महत्वाचे असतात. आता ते हे जे मोती आहेत किंवा हे जे महत्वाच्या बातम्या आहेत, ह्या कशा ओळखायच्या? बरोबर. तर ह्या ओळखण्यासाठी सर्वात महत्वाची आणि बेसिक गोष्ट जी सर्वांना करायची आहे ती म्हणजे तुमच्या जवळ एमपीएससी चे प्रिपरेशन करत असाल तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने आता जो नवीन सिलेबस इंट्रोड्यूस केलाय तो, आणि जर युपीएससी चे प्रिपरेशन करत असाल तर युपीएससी ने जो सिलेबस इंट्रोड्यूस केलाय तो, या दोघांची प्रत तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. का गरजेचं आहे? कारण तुम्हाला तिथं एक रिलेव्हन्स लावता येईल. ठीक आहे. की कोणता मुद्दा, कोणती न्यूज कशाशी निगडीत आहे. ठीक आहे. ही खरंच एखाद्या सिलेबस साठी महत्वाची आहे की नाही. आता सपोज आपण उदाहरणावरून समजून घेऊया. आता दोन न्यूज आहेत तिथं. एक आहे ब्रिज कोलॅप्स, टोल रायझेस. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. काय नाही, ब्रिज कोलॅप्स, टोल रायझेस. आता कोलॅप्स म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेस पडते, ठीक आहे, त्यावेळेस कोलॅप्स म्हणतात. टॉल रायझेस, टॉल म्हणजे काउंटिंग. ठीक आहे. जितके लोक आहेत ते त्यांना जे काउंट केलं जातं, ठीक आहे, ते संख्या ती वाढली आहे कितीपर्यंत? 140 पर्यंत. ठीक आहे. आता ही नेमकी रिसेंटली न्यूज काय आहे? ही रिसेंटली न्यूज आहे की गुजरातमध्ये एक रिव्हर आहे. ठीक आहे. एक अहमदाबाद जवळ एक डिस्ट्रिक्ट आहे, त्या डिस्ट्रिक्ट मध्ये एक मोरबी नावाची एक रिव्हर आहे. त्या रिव्हरवर एक खूप इतिहासकालीन हिस्टोरिकल एक पूल बांधलेला होता. ठीक आहे. हा जो पूल होता हा केबल्सनी बांधलेला होता आणि रिसेंटली तो ब्रेक झाला, तो पडलाय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये खूप ह्युमन लाईफची लॉस झाली, मानवी जीवनाची खूप मोठी याच्यामध्ये लॉस झाली. तर किती झाली आहे? कितीची म्हणजे जवळपास किमान 140 लोकांना याच्यामध्ये मृत्यू ओढावलाय. ठीक आहे. ही दुःखद दुर्घटना घडली आहे. ओके. सो आता ही न्यूज आहे आणि याच्या बाजूलाच तुम्ही दुसरी न्यूज बघू शकता की एससी पुट्स अँड एंड. एससी म्हणजे सुप्रीम कोर्ट, पुट्स अँड एंड म्हणजे त्यांनी शेवट केलाय एखाद्या गोष्टीचा, किंवा एखादी गोष्ट बंद केली आहे. कशासाठी? त्यांनी 2 फिंगर टेस्ट ऑन रेप सर्वायव्हर्स. ठीक आहे. सो व्हॉट इज 2 फिंगर टेस्ट? ऍक्च्युली ही एक मेडिकल टर्म मध्ये वापरल्या जाणारी एक मेथड होती की ज्याच्याद्वारे ते इन्शुअर करायचे की एखाद्या जे काही व्हिक्टीम आहेत, ज्या काही रेपच्या व्हिक्टीम आहेत, त्यांच्यावर रेप झाला आहे की नाही. ठीक आहे. सो त्याची एक सत्यता पडताळण्यासाठी जी टेस्ट केली जायची त्याला 2 फिंगर टेस्ट असं म्हणतात. ठीक आहे. सो ही जी टेस्ट होती, ही टेस्ट खूप काय म्हणतात, एक कॉन्ट्रोवर्शियल टेस्ट होती. ठीक आहे. कारण इट वॉज व्हेरी इनह्युमेन. ठीक आहे. ही अमानवी टेस्ट होती. त्याच्यामुळं याच्याशी रिलेटेड हा जो मुद्दा होता हा सुप्रीम कोर्टमध्ये नेहमी होता. ठीक आहे. सो एका जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टने हा सांगितलाय की ही जी मेथड आहे, डी.वाय. चंद्रचूड जे जस्टिस आहेत त्यांनी सांगितलं ही रिग्रेसिव्ह आहे. काय आहे? रिग्रेसिव्ह.
प्रतिगामी आहे. ही एक आपल्याला जी आपण ह्युमन सिव्हिलायझेशन, मानव संस्कृती म्हणून जी पुढे जाणारी आपली जी ओढ, आपली जी वाटचाल आहे, त्या वाटचालाला ही मागे घेऊन जाणारी ही टर्म आहे. ठीक आहे. आणि ही पॅट्रियार्कल माइंडसेट दाखवते. ठीक आहे. सो पॅट्रियार्कल माइंडसेट म्हणजे काय, एक पितृसत्ताक सोच जी असते ती ही टेस्ट मध्ये दाखवते. आणि या टेस्टचा एक लॉजिकली असा पण काय त्याला उल्लेख असा निघतो की ज्या वुमन्स आहेत, ठीक आहे, त्या सेक्शुअली ऍक्टिव्ह असतील तर त्यांच्यावर रेप होऊच शकत नाही, असा त्याचा एक अर्थ त्याच्यामधून अभिप्रेत होतो, अर्थ निघतो. तर त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ही टेस्ट जी आहे ही टेस्ट खूप बायस्ड आहे, ही याच्यामध्ये खूप सारे प्रिज्युडाइज आहे. ठीक आहे. ही अनसायंटिफिक आहे. ठीक आहे. आणि ही पॅट्रियार्कल माइंडसेटला रिप्रेझेंट करते. त्यामुळं ही जी टेस्ट आहे ही टेस्ट बॅन केली आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, इथं आपण दोन न्यूज डिस्कस केल्या. एक आहे ब्रीचशी रिलेटेड आणि दुसरी आहे सुप्रीम कोर्टशी रिलेटेड. ठीक आहे. तर आपल्याला आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने ही जी न्यूज आहे ही एवढी महत्वाची नाहीये. ठीक आहे. मॅक्झिमम आपल्याला ही न्यूज कुठे येऊ शकते, ही मॅक्झिमम आपल्याला न्यूज ही इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड किंवा इथिक्स मध्ये, सपोज ज्याच्यामध्ये आता इथं 9 कॉन्ट्रॅक्टर जे स्टाफ आहे ते अरेस्ट केले, त्याच्यामध्ये करप्शन वगैरे झालंय का नाही वगैरे, सपोज याच्याशी रिलेटेड मॅक्झिमम न्यूज ही एक आपण एक्झाम्पल म्हणून मेन्शन करू शकतो. अदरवाईज याच्यामध्ये कुठलीही प्रकारची कुठलीही आपल्याला युपीएससी आणि एमपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हने कुठलीही रिलेव्हन्स नाहीये, कुठलीही उपयोगिता नाहीये. ठीक आहे. याच्याच व्यतिरिक्त ही जी बाजूची न्यूज आहे ही आपल्याला खूप महत्वाची आहे. कशाच्या दृष्टीने, GS1. ठीक आहे. GS1 आपला सामान्य अध्ययनचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये एक इंडियन वुमनशी रिलेटेड हे आहे, भारतीय महिलांशी रिलेटेड एक न्यूज आहे. या व्यतिरिक्त इंडियन सोसायटी आहे, भारतीय समाज आहे, त्यानंतर हेल्थचा एक टॉपिक आहे, आरोग्याशी रिलेटेड टॉपिक आहे, बरोबर. त्यानंतर GS2 पॉलिटीमध्ये एक सुप्रीम कोर्टची ही जी केस आहे ही एक आपली जी काय त्याला सिव्हिलायझेशन म्हणून आपली जी वाटचाल आहे त्या वाटचालीला एक लँडमार्क केस ही आहे. त्यामुळे GS2च्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा ही न्यूज जी आहे ती महत्वाची आहे. जर तुमचा सोशिओलॉजी वगैरे सपोज ऑप्शनल सब्जेक्ट असेल, ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी अजून एक चांगल्या प्रकारे या टेस्टचं, ह्या जजमेंटचं उदाहरण तुम्ही तिथं घेऊ शकता. ठीक आहे. सो या पर्स्पेक्टिव्हने ही न्यूज महत्वाची आहे. तर त्यामुळे ही न्यूज तुम्ही स्किप करू शकता. हिला न वाचलं तरी एवढा विषयाचा फरक पडणार नाही, परंतु या न्यूज बद्दल तुम्ही जास्त अवेअर किंवा याबद्दल जास्त न्यूज बद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता. ठीक आहे. तर हा एक बेसिक अप्रोच आहे, हा अप्रोच आपल्याला डेव्हलप करायचा आहे. ठीक आहे. ओके. सो हे आपण इथं करणार आहोत. हे आता याच्यामध्ये कोर्टने नेमकं काय म्हटलंय माहितीये का, कोर्टने या न्यूज याच्याबद्दल विशेष असं म्हटलंय की 2013 मध्ये अमेंडमेंट केली होती, सेक्शन 53, एक इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे. ठीक आहे. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, आता तुम्हाला माहिती आहे की लॉ प्रोसिजर मध्ये की सपोज कोणताही व्यक्ती जोपर्यंत त्याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार समजला जात नाही. ठीक आहे. मग गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्याला काय काही पुरावे सादर करावे लागतात. तर हे पुरावे सादर करण्यासाठी काय एक याचे जे काही गाईडलाईन्स किंवा ज्या बारीक ज्या गोष्टी आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन ज्या आहेत त्या इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे. सो या इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये या 2 फिंगर ऍक्ट विषयी मेन्शन केलेलं होत, म्हणजे ह्याला ग्राह्य धरलं जायचं. परंतु सुप्रीम कोर्टने आता सांगितलंय की धिस सो कॉल्ड टेस्ट, ही जी आपण टेस्ट डिस्कस करतोय, इट हॅज नो सायंटिफिक बेसिस. ठीक आहे. याच्या मागे कुठलं शास्त्रीय कारण नाहीये आणि इट प्रूव्ह इथर नायदर प्रूव्ह नॉर डिस्प्रूव्ह, म्हणजे एक तर ते जे आपण जे अलिगेशन लागले एखाद्या व्यक्तीवर तर त्याला ते सिद्धही करत नाहीये किंवा त्याला ते त्याच्यातून सिद्ध होईल असं काही शाश्वती पण नसते. त्यामुळे ह्या टेस्टला त्यांनी काय केलंय की बॅन केलंय. काय कन्सिडर करून, इट इज अन अनसायंटिफिक अँड इट इज अ अगेन्स्ट टू द डिग्निटी ऑफ वुमन. ठीक आहे. एका महिलाच्या जी काही डिग्निटी असते, त्यांची जी काही गरिमा आहे याच्या अगेन्स्ट मध्ये हे आहे, म्हणून ही न्यूज त्यांनी हे केली आहे. ठीक आहे. आय होप दिस न्यूज इज क्लिअर आणि वी विल मूव्ह फॉरवर्ड. ठीक आहे. ओके. सो यानंतर बघूयात आपण, मी जसं तुम्हाला म्हटलं, ठीक आहे, की हा न्यूजपेपर हा इट इज लाईक अन ओशन, हा एक सागरासारखा आहे आणि आपल्याला याच्यातले फक्त मोतीच सिलेक्ट करायचे आहेत.
बरोबर. सो हे मोती सिलेक्ट करत असताना आपण जसे वर 2 न्यूज बघितल्या, त्यातली एक कामाची होती. त्यानंतर दुसऱ्या न्यूज आपण बघणार आहोत. यानंतर स्टेट्स पेज येतं. याच्यामध्ये बघा, दुष्यंत जॉईन्स आदमपूर राजस्थान फॉर चेंजेस, ठीक आहे, किंवा नो डिफिशियन्सी इन इन्शुरिंग जस्टिस इन मुसेवाला मर्डर केस, ठीक आहे. तर ह्या ज्या पर्टिक्युलर न्यूज आहेत स्टेटच्या, सिटीच्या, ह्या आपल्यासाठी विशेष अशा महत्वाच्या नाहीयेत. त्यामुळे आपण त्यांना न वाचता आपण त्यांना स्किप करू शकतो, ठीक आहे. यामुळे काय होईल, यामुळे तुमचा वेळ वाचेल, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे पण न्यूजच आहे किंवा हे पण घडत आहे म्हणून तो पेपरमध्ये आलाय, तर आम्ही का वाचलं नाही पाहिजे, पेपरसाठी आम्ही पूर्ण पैसे दिले, बरोबर. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याजवळ वेळेची कमतरता असते. जर तुम्हाला पेपर वाचायचा असेल, जर तुम्ही प्रत्येक न्यूज वर्ड बाय वर्ड जाल, तर तुम्हाला अर्धा तास नाही, 2 तास 3 तास किती वेळ लागेल, ठीक आहे. परंतु आपल्यासाठी ते महत्वाचं नाहीये. कारण का महत्वाचं नाही, आता बघा, एमबीए क्रिएटिंग फेक नरेटिव्ह ओव्हर मेगा प्रोजेक्ट्स. आता जसं तुम्हाला माहितीये की रिसेंटली तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामधून काही जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांचं दुसऱ्या स्टेटमध्ये स्थलांतर झालंय. त्याच्या विरुद्ध आपले विरोधी पक्ष त्यांच्या अगेन्स्ट स्टेटचे जे आहेत स्टेटवर हे ऍलिगेशन लावतात, ठीक आहे. सो हे काउंटर ऍलिगेशन, एक ऍलिगेशन लावून दुसऱ्यांना डिफेंड करणं, हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, ठीक आहे. ऍज अन अस्पायरंट म्हणून आपल्यासाठी ही इम्पॉर्टंट नाहीये. सो वी कॅन इझिली इग्नोर दिस अँड व्हॉट विल हॅपन, म्हणजे हा आपल्याला कसा बेनिफिट करेल, सिंपल गोष्ट आहे, आपला वेळ वाचणार आहे, ठीक आहे. सो वी विल स्किप दॅट पार्ट, ठीक आहे. त्यानंतर हे सुद्धा स्टेटशी रिलेटेड आहे, हे आपल्याला काही महत्वाचं नाहीये. सो आपण जे महत्वाचं आहे, जो सर्वात महत्वाचा मोतीवाला पार्ट आहे, त्यावर आपण शिफ्ट होणार आहोत. आणि व्हॉट इज दॅट, दॅट इज एडिटोरियल पेज, ठीक आहे. सो एडिटोरियल आपण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. सो आता याच्यामध्ये आजचं जे एडिटोरियल आहे ते एक चांगलं आलंय आणि ते आपण थोडंसं इथे डिस्कस करणार आहोत. आता हे एडिटोरियलचा तुम्हाला काय फायदा होईल, बरोबर. हे एडिटोरियलचा फायदा तुम्हाला हा होईल की तुम्हाला एक तुमचं ओपिनियन जे शेप करायचं असतं, तुम्हाला जर ओपिनियन बिल्ड करायचं असतं, तर यामध्ये तुम्हाला एक ओपिनियन बिल्ड करता येतं, तुमचा स्वतःचा एक स्टँड घेता येतो. कारण आता बघा, हा जो आर्टिकल आहे, हे आर्टिकल कोणी लिहिलंय, हा आर्टिकल लिहिलाय अश्विनी देशपांडे आणि हे तौफून सोनमेज यांनी. आता हे कोण आहेत, हे प्रोफेसर आहेत इकॉनॉमिक्सचे अशोका युनिव्हर्सिटीमध्ये, आणि हे कोण आहेत, बॉस्टन कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर आहेत. आता ह्या 2 व्यक्तींचे रिझर्वेशन बद्दल जे काही व्ह्यूज असणार आहे ते नक्कीच आपल्यापेक्षा काहीतरी जास्त असणार आहे. ते जे काही इन्साइट प्रोव्हाइड करतील, जे काही माहिती याच्यामध्ये ते प्रोव्हाइड करतील, ते नक्कीच काय असणार आहे, ते नक्कीच खूप हाय क्वालिटी असणार आहे आणि आपल्यापेक्षा नक्कीच काहीतरी मोठी असणार आहे किंवा वेगळी असणार आहे किंवा आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे, बरोबर. त्यामुळं ही माहिती आपल्याला गोळा करायची असते. कारण ज्यावेळेस तुम्ही उद्या मुलाखतीत बसाल, त्यावेळेस जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की आरक्षण हे ठेवलं पाहिजे की नाही ठेवलं पाहिजे, ते असे तुम्हाला दोनच हो किंवा नाही याच टाईपमध्ये प्रश्न विचारतील, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणाल की नाही, आरक्षण नाही ठेवलं पाहिजे, तर का, ते तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. किंवा या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हणलं की नाही सर, आरक्षण असायला पाहिजे, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे का असलं पाहिजे, काय कारण आहेत त्याच्या मागं, किंवा कोणकोणते घटक असतात ते त्यांना मदत करतात, ठीक आहे. आता हे तुम्हाला कसं क्लिअर होईल, ठीक आहे. आता व्ह्यूज ओपिनियन तर असतात सर्वांचे की मला वाटतं की आरक्षण नसलं पाहिजे, आरक्षण असलं पाहिजे, परंतु का असलं पाहिजे, का नसलं पाहिजे, या मागं तर्क लावणं हे खूप महत्वाचं काम असतं. तुम्ही जी गोष्ट बोलताय त्याला मागं काहीतरी एक सपोर्ट असला पाहिजे, काहीतरी एक ऑथेंटिक सपोर्ट असला पाहिजे, बरोबर. सो हा जो सपोर्ट आहे, हे जी व्ह्यू पॉइंट आहे, हे जी ओपिनियन आहे, हे तुम्हाला कुठून भेटणार आहे, हे तुम्हाला न्यूजपेपरच्या एडिटोरियल मध्ये भेटणार आहे. आणि त्यामुळे न्यूजपेपर हा महत्वाचा घटक बनतो, ठीक आहे. सो आपण आजचा हा जो पॉइंट आहे, हा आपण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. आता टॉपिक काय आहे, ठीक आहे, तुमच्यासाठी. सो नेमकंच काय, सिक्वेन्स ऑफ इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, एखादी गोष्ट लागू करणं, ठीक आहे. सिक्वेन्स म्हणजे काय, त्याचा एक घटनाक्रम, त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस कोटा आउटकम्स. आता ईडब्ल्यूएस काय आहे, ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ठीक आहे. आता आपल्या इंडियन सोसायटीमध्ये गव्हर्नमेंट जे आहेत ना, त्यांनी काय केलंय की काही क्लासिफिकेशन केलंय. आणि एखादी गोष्ट वाटायची तुम्हाला, ठीक आहे, तुमच्या एखादी गोष्ट आहे, मग तुम्ही ती कशी वाटाल का नाही, त्यासाठी तुम्हाला बेसिक काहीतरी क्लासिफिकेशन करावं लागतं, काहीतरी वर्गीकरण करणं गरजेचं असतं. वर्गीकरण केल्यावर काय होतं, वर्गीकरण केल्यावर तुम्हाला एखाद्या गोष्टीची त्याच्याबद्दल अभ्यास करणं, त्याच्याबद्दल काहीतरी वाटप करणं हे सोपं जातं. आता जसं न्यूजपेपरचं समजा,
न्यूजपेपरमध्ये आपण क्लासिफिकेशन केलं, एडिटोरियल ते महत्वाचं आहे, किंवा काही इकॉनॉमिक्स रिलेटेड न्यूज आहे ते महत्वाचं आहे, IR असेल ते महत्वाचं आहे, अदरवाईज आपण स्किप करू शकतो. सो हे क्लासिफिकेशन केलं असतं बरोबर. यामध्ये काही कॅटेगरीज असतात, ज्या जनरल, ओबीसी, एसटीज या तुम्हाला सर्वांना माहितच असेल. तर याचप्रमाणे एक नवीन कॅटेगरी ऍड झाली ती, आणि तिचं नाव आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन. ठीक आहे. सो अजून याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची झाली अशी, तर हे आता रिसेंटली 103rd अमेंडमेंट काय आपल्या संविधानामध्ये घटना दुरुस्ती केली आहे. 103वी घटना दुरुस्ती या अंतर्गत हा EWS चा कोटा निर्माण केला. आता घटना दुरुस्ती का बरं करावी लागली, तर कारण असं आहे की आपल्या जे आरक्षण प्रोव्हाइड केलं जातं, हे आरक्षण काय, हे आरक्षण एक सरकारतर्फे चालवलेली एक स्कीम आहे. ठीक आहे, चालवलेली एक उपाययोजना आहे, एक अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, एक सकारात्मक ऍक्शन आहे. का सकारात्मक ऍक्शन आहे, तर इथे तुम्हाला दिसन की हे बघा, इथे त्यांनी मेन्शन केलंय आपला जो हे आहे काय त्याला आरक्षण आहे, आरक्षणाचा उद्देश काय आहे, इथे काय द ओरिजिनल इंटेंट म्हणजे काय, उद्देश, हेतू काय आहे ऑफ द रिझर्वेशन पॉलिसी इन न्यूली इंडिपेंडंट इंडिया वॉज. आपण ज्यावेळेस स्वतंत्र भारत झालो, 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आणि 26 जानेवारी 1950 पासून आपलं संविधान लागू झालं. तर आपण ज्यावेळेस एक स्वतंत्र देश म्हणून ज्यावेळेस निर्माण झालो, त्यावेळेस खूप सारी असमानता होती. ठीक आहे, आपल्या खूप सारी जी इंडियन सोसायटी होती त्याच्यामध्ये खूप सारी इनइक्वालिटी खूप दिसत होती, प्रिव्हिलेंट होती. तर ही इनइक्वालिटी, असमानता कुठेतरी कमी करायची, सर्वांना एक सारख्या पातळीवर आणायचंय. त्याच्यासाठी काय केलं, त्याच्यासाठी उपाययोजना काय करू शकत होतात, तर त्याच्यामधली एक उपाययोजना म्हणून आपण आरक्षण हे धोरण स्वीकारलं होतं. ठीक आहे. सो त्यामुळं इथं बघा, तुम्हाला डिबेट जर एखाद्या कोणी विचारला की आरक्षण असायला पाहिजे की नाही, तर तुम्ही स्टार्टच या मुद्द्यावरून करू शकता. तुमचा एसे असू द्या, तुमचा हे की एखादा क्वेश्चन आला रिझर्वेशनशी की टू बी कंटिन्यू ऑर नॉट, की आरक्षणाचा मेन उद्देश काय आहे. आरक्षणाचा मेन उद्देश होता की नवीन स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये आपल्याला भारतीय समाजामध्ये एक इक्वल फ्लेल आणायची होती, एक इक्वल प्लेइंग फील्ड म्हणजे काय, सर्वांसाठी एक समान ग्राउंड. ठीक आहे, एक सर्वांजण एखादी जर कॉम्पिटिशन चालू आहे, ठीक आहे, जर तुम्हाला 100 मीटर स्प्रिंट जर धावायची आहे, तर 100 मीटर स्प्रिंट मध्ये काय सुरुवात ही एका सारख्या पातळीवरून होईल ना. असं आहे का की कोणीतरी 10 मीटर पुढं, कोणीतरी 20 मीटर मागं, असं ही समान पातळीवर शर्यत होऊ शकत नाही. बरोबर. तसं समाजाचा विकास जर करायचा असेल तर त्यासाठी समाजातील सर्व घटक हे समान पातळीवर असायलाच पाहिजेत, असायला हवेत. मध्ये समान पातळीवर आणण्यासाठी जे काही माग आहेत, जे काही डाऊन ट्रोडन आहेत, जे काही मार्जिनलाइज सेक्शन आहे, हे बघा इथं जे काही सेक्शन मार्जिनल आहेत किंवा त्यांच्यावर ज्यांना खूप सारं स्टिग्मेटाइज केलंय, ज्यांच्यासोबत डिस्क्रिमिनेशन झालंय. ठीक आहे, काय काय शब्द युज केलेत बघा, मार्जिनलाइज आहे किंवा स्टिग्मेटाइज म्हणजे त्यांच्याबद्दल काहीतरी एक मनोधारणा बनवली, एक नकारात्मक मनोधारणा बनवली. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, त्यांचं काहीतरी एक असं एकमेकांशी असं त्यांना विशेष वेगळं वागणूक दिली आहे, एक वेगळी वागणूक दिली, डिस्क्रिमिनेशन केलंय. ठीक आहे, हे अशा लोकांना किंवा त्यांच्या कशाच्या बेसिसवर, की त्यांच्या जातीच्या बेसिसवर, त्यांच्या ट्रायबल ग्रुपच्या बेसिसवर, ठीक आहे, किंवा त्यांचा जन्म कुठे झालाय, या गोष्टीवर त्यांना जी काही एक वेगळी वागणूक दिली जाते, त्यामुळे त्यांचं काय, त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास, सामाजिक विकास याच्यापासून ते वंचित राहिले, आणि ते वंचित राहिल्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी व्यवस्थित करणं आहे. तर त्याच्यासाठी मग हे आरक्षण हा आपण इंट्रोड्यूस केला होता. ठीक आहे. त्यानंतर मग ऑथरचं काय म्हणणं आहे की कालांतराने ओव्हर द डिकेड्स म्हणजे दशकानंतर हे जे आरक्षणचं इन्स्ट्रुमेंट आहे, आरक्षणाचं जे साधन आहे, हे एक्सपांड झालं. हे खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकांना दिलं. आज जसं तुम्ही म्हणाल की 1950च्या दरम्यान फक्त SC आणि ST साठीच काही पर्टिक्युलर होतं. त्यानंतर 1990s मध्ये मंडल कमिशन आलं होतं, त्यांनी ओबीसी साठी सुद्धा आरक्षण केलं. त्यानंतर आता 2020च्या दरम्यान हे 103 अमेंडमेंट झालं, 1900 दरम्यान सॉरी, आणि याच्यानंतर EWS आरक्षणाचा कोटा हाही वाढला. तर हे काय जास्तीत जास्त लोक यांच्यामध्ये ऍड झाले. ठीक आहे, परंतु आरक्षणामध्ये इथे सांगितले 2 केस असतात. आपण EWS डिस्कस केलं. इथं आहेत 2 टाईप आहेत आरक्षणाचे. कोणकोणते आहेत, एक आहे व्हर्टिकल रिझर्वेशन. व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणजे काय की SC, ST
EWS मग जनरल किंवा ओबीसी मग जनरल. आणि याच्यात काय झालंय की इथं सर्व एसटीचा जो ग्रुप आहे, शेड्यूल ट्राईब, जे अनुसूचित हे असतील जमाती, ठीक आहे, यांच्या सर्वांचा एक ग्रुप आहे, यांच्यासाठी आरक्षण असतं. त्यानंतर इथं अनुसूचित जाती असतील त्यांच्यासाठी आरक्षण असतं. याच्यात काय झालं, हे व्हर्टिकल स्ट्रॅटिफिकेशन केलंय, एका ग्रुपनुसार वर्गीकरण केलंय, बरोबर. आणि या व्यतिरिक्त दुसरं काय आहे, या व्यतिरिक्त दुसरं आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काय की शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जमाती यांना आरक्षण दिलंय, परंतु त्यांच्यामध्ये पण महिलांसाठी विशेष आरक्षण, त्यानंतर दिव्यांगासाठी विशेष आरक्षण, ठीक आहे, किंवा कोणी एखादा पर्टिक्युलर रिजनचा असेल तर त्याच्यासाठी त्यांना विशेष आरक्षण, ठीक आहे. हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन याला म्हणतो आपण, ठीक आहे. सो हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि हे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपण हे प्रोव्हाइड केलंय, ठीक आहे. आता यानंतर ऑथरला काय म्हणणं आहे बघा, ठीक आहे. आता ऑथरला या आरक्षणाशी काही गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या. तर कोणकोणत्या गोष्टी मेन्शन केल्या, सर्वात महत्वाचं म्हणजे की याच्यामध्ये बघा काय सांगितलंय की 103 अमेंडमेंटने 2019 मध्ये त्याने ईडब्ल्यूएस कोटा हा मेन्शन केलाय. आता याच्यामध्ये सांगितलं की याच्यामध्ये प्रिन्सिपल काय की कोणत्या बेसिसवर इकॉनॉमिकल विकर सेक्शनला तुम्ही पकडलंय. कारण कसं आहे माहितीये का की आपल्या आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16, ठीक आहे, अनुच्छेद 15 आणि अनुच्छेद 16 मध्ये ह्या जे सकारात्मक पावलं असतात सरकारची याच्याविषयी उल्लेख झाला आहे, ठीक आहे. परंतु याला काय म्हणतात त्याला, याचे दोनच बेसिस दिलेत, दोनच आधार दिलेत. एक आहे म्हणजे सोशली बॅकवर्ड असले पाहिजे, सामाजिक दृष्ट्या मागासलेले असले पाहिजे, किंवा किंवा एज्युकेशनली शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असलं पाहिजे. अशा ग्रुपला आरक्षण दिलं जातं. त्यामध्ये इकॉनॉमिक, आर्थिक बाजू, आर्थिक घटक हा याच्याबद्दल काहीही उल्लेख झालेला नाहीये, ठीक आहे. याचा उल्लेख झाला नसल्यामुळे हा आर्थिक घटकावरती बाजू द्यायला हवी की नाही याच्याबद्दल एक साशंकता आहे. आणि याबद्दलच मग सुप्रीम कोर्टला काही रिव्ह्यू पिटिशन सुद्धा फाईल केलेल्या आहेत, ठीक आहे. सो त्याच्यामुळं हाच मुद्दा इथं डिस्कस केला यांनी की हे ज्युडिशरी बघा, जो मेन इश्यू आहे हा आपण इथं एका याच्यामध्ये बघणार आहोत आता, काय की द ज्युडिशरी नीड्स टू नोट a subtle aspect of economically weaker section reservation that is first or last in ensuring that there is a optimal implementation strategy. आता आर्थिक घटकावर दिलाय तर मग आर्थिक घटकावर सर्वांना समान पातळीवर किंवा त्याच्यामध्ये सुद्धा की एससी मध्ये सुद्धा की इकॉनॉमिकली वेकर सेक्शन आपण प्रायोरिटी देऊ शकतो का, ठीक आहे, किंवा एसटी मध्ये. आता जसं तुम्ही म्हटलं की एससीज, आपण म्हटलं की एससीला 15% आहे की एसटीला 15% आहे, तर यांच्यामध्ये सुद्धा हॉरिझॉन्टल क्लासिफिकेशन इकॉनॉमिकलीच्या बेसिसवर व्हायला पाहिजे का नाही, तर याच्याशी रिलेटेड यांचे काही डिस्कस केलेले मुद्दे आहेत. आपल्याला जे महत्वाचं आहे, महत्वाचे टर्म्स, महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला डिस्कस केलंय. आता हे त्याच्यातलं त्यांचं ओपिनियन आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही आर्टिकल वाचू शकता, ठीक आहे. ओके, सो हे आर्टिकल इथे आपण कव्हर केलंय, ठीक आहे. या व्यतिरिक्त काय आहे, या व्यतिरिक्त दुसऱ्या न्यूज आहे, ठीक आहे. द गन अँड द पेन, स्ट्रिंजंट लॉज आर ओनली पार्ट ऑफ द सोल्युशन ऑफ द व्हायलेंट एक्स्ट्रीमिझम, ठीक आहे. आता व्हायलेंट एक्स्ट्रीमिझम काय, हा न्यूज, हे जे आर्टिकल आलंय हे आपल्याला कशाच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचं आहे, तर आपल्याला एक GS3चा सामान्य अध्ययन 3चा पेपर असतो, बरोबर. GS3 सामान्य अध्ययन 3, याच्यामध्ये सामान्य अध्ययन 3 मध्ये एक पॉइंट मेन्शन केलाय, काय, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, ठीक आहे. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय की डाव्या विचारसरणीचा हा कट्टरतावाद जो असतो, ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड जे काही ते व्हायलन्स करतात, जे काही व्हायलन्स म्हणजे आपला दंगा सपोज झालं किंवा जे काही एक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जी क्रिएट करतात ते आपल्याला इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षेच्या पर्स्पेक्टिव्हने त्या उद्देशानं ते महत्वाचं असतं, बरोबर. सो याच्याशी रिलेटेड आता काही जे नियम बनवलेले असतात आपल्याकडं, त्याला काय, जसं की आपल्याला तुम्हाला माहित असेल नॉर्थ ईस्ट जे ईशान्य भागातले जे राज्य आहे त्यामध्ये AFSPA ऍक्ट आहे की आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट, ठीक आहे, किंवा रिसेंटली आता एक अनलॉफुल UAPA म्हणून आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट.
त्यासारखे काही नियम बनवले असतात जे वारंवार चर्चेत असतात, त्याच्याशी रिलेटेड ही गोष्ट आहे. सो हे जे आर्टिकल आहे तर त्यामुळेच हे आर्टिकलचं टायटल काय दिलं त्यांनी, द गन अँड द पेन. द गन कोणाची, गन ही नक्षलवाद्यांची, ते जे काही हिंसा करतात त्याच्याशी गन, आणि पेन काय, पेन म्हणजे आपण जे कलम ना जे कायदे बनवतो ते पेन. ठीक आहे. सो इट इज अ बॅटल, द गन वर्सेस पेन. ठीक आहे. म्हणून ह्या आर्टिकलचं टायटल त्यांनी काय दिलंय, द गन अँड द पेन. ठीक आहे. सो त्या आर्टिकलला काय म्हणायचंय, त्यांना म्हणायचंय की स्ट्रिंजंट लॉज. स्ट्रिंजंट लॉज म्हणजे काय, कडक नियम. ठीक आहे. स्ट्रिंजंट म्हणजे कडक नियम. ठीक आहे. सो हे असले पाहिजे. याच्यामध्ये काय म्हणणं आहे की आता रिसेंटली हरियाणामध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे सूरजकुंड नावाचा. ठीक आहे. त्या सूरजकुंड मध्ये काय, सूरजकुंड मध्ये जे देशामधले प्रत्येक राज्यातले जे काही होम मिनिस्टर असतात त्यांची एक मीटिंग झाली होती, एक कॉन्फरन्स झाली होती. ठीक आहे. स्टेट होम मिनिस्टर्स जे आहेत त्यांची कॉन्फरन्स झाली होती, आणि त्यावेळेस आपले प्राईम मिनिस्टर यांनी त्यांना गाईड केलं. त्यामध्ये हे काही पॉईंट तिथं डिस्कस झाले. ठीक आहे. सो हे पॉईंट आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचे आहेत. तिथं काय त्यांनी सांगितलंय, काय म्हणलंय बघा, त्यांनी सांगितलंय की Prime Minister Narendra Modi recent observations at the conclave of state home minister contain a possibly unintended explanation for why academicians, students and lawyers are languishing in prison on terrorism charges. रिसेंटली तुम्हाला माहित असेल की खूप वेळा तुम्ही वाचला असेल की काही टीचर्स, काही प्रोफेसर यांना जेलमध्ये टाकलंय किंवा काही स्टुडंटला जेलमध्ये टाकलंय. ठीक आहे. तर त्याविषयी त्यांचं एक अनइंटेन्शनली एक्सप्लेनेशन आहे असं आर्टिकलचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बघा की एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ नक्षलिझम. ठीक आहे. नक्षलिझम काय आहे, तर एक नक्सलबारी नावाचा एक जिल्हा आहे पश्चिम बंगालमध्ये. त्या भागामध्ये एक विचारसरणी डेव्हलप झाली होती की जो विकास करायचा आहे, ही जी सरकार ही आपल्या विरुद्ध आहे, आणि या विरोधांनी जे काही विकासात्मक जी कामं करतात ती आपल्या नेचरच्या अगेन्स्ट आहेत, आपल्या लॉच्या अगेन्स्ट आहेत. तर त्यामुळे त्यांनी सरकार विरुद्ध एक बंड पुकारला, काही विद्रोह पुकारला काइंड ऑफ. ठीक आहे. त्यामुळे ह्या विचारधारेला नक्सलिझम असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे विचारधारा जे प्रोपोगेट करतात, जे प्रसार करतात किंवा विचारधारेसाठी जे भांडणं करतात त्यांना नक्सलाइट असं म्हणतात. ठीक आहे. सो त्यामुळे त्यांनी असं सांगितलंय की नक्षलिझम खूप सारे जे काही प्रकार आहेत ते सर्व प्रकार आपल्याला मिटवायचे आहेत. ठीक आहे. सो याच्याशी आपल्याला जास्त हे जे आर्टिकल आहे हे थोडस याच्यामध्ये काही पॉलिटिकल अँगल आहेत, त्यामुळे आपल्याला एवढं इन्फॉर्मेशन याच्यामध्ये नाही भेटणार आहे. सो आपण याला स्किप करूया. ठीक आहे. ओके. कारण याच्यामध्ये जे पॉइंट आहे हा एक अर्बन नक्सलिझम, शहरी नक्षलवाद याच्याशी रिलेटेड आहे. आता अर्बन नक्सलिझम म्हणजे काय, अर्बन नक्सलिझम म्हणजे काय की आता जसं मी म्हटलं तुम्हाला की नक्षलवादी जे आहेत ते जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या जंगलामध्ये राहून वार करतात, की एखाद्या पोलीसची गाडी आली त्याच्यावर अटॅक करतात वगैरे, समजा हे त्याच्यावर अटॅक करतात, आणि हे त्यांची जी विचारधारा आहे ते त्या मार्गाने पसरवण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. या व्यतिरिक्त काही ही जी विचारधारा आहे ही अभ्यासाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या लेक्चर्सच्या माध्यमातून किंवा त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून, त्यांच्या कवितेच्या माध्यमातून, त्यांच्या शिकवण्याच्या माध्यमातून, त्या माध्यमातून सुद्धा या विचारधारेचा प्रसार करतात असं मत आहे. असं एक विचार असं काहींचं मत आहे. ठीक आहे. सो त्यांना काय म्हणतात, ही विचारधारा प्रसार करणारे जो सेक्शन आहे त्यांना अर्बन नक्सलाइट असं म्हणतात, शहरी नक्षलवाद असं म्हटलं जातं. की शहरी नक्षलवाद मध्ये यामध्ये हिंसा न करता एक जे मॉडर्न टेक्निक्स आहेत त्या मॉडर्न टेक्निक्सच्या थ्रू ही जी विचारधारा आहे ही विचारधारा प्रस्तुत करण्याचं काम केलं जातं. त्यामुळे वारंवार ही जी टर्म आहे अर्बन नक्सलिझम ही न्यूजमध्ये येत असते. परंतु माग ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस क्वेश्चन विचारला गेलेला होता त्यावेळेस सांगितलं होतं की अर्बन नक्सलिझम अशी काही टर्म नाहीये. ठीक आहे. सो अर्बन नक्सलिझम ही एक डिस्कशन वाली टर्म आहे, ही अशी एक काय त्याला पार्लमेंटरी टर्म नाहीये. ठीक आहे. त्यामुळे मला नाही वाटत की अर्बन नक्सलिझम असा एक शब्द पकडून कधीही एमपीएससी किंवा युपीएससी प्रश्न विचारेल. ठीक आहे. हा एक हॉटस्पॉट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं एक कॉन्ट्रोवर्सी तर असते नेहमी, त्यामुळं ह्या गोष्टीपासून साधारणतः दूरच राहतात. ठीक आहे. ओके. आलं लक्षात तुम्हाला? कळलंय का तुम्हाला? आपण जे डिस्कस केलं ते कळलंय का? सांगा एकदा मला. इथे यांनी एक प्रश्न विचारलाय की एससी ने पोलीस का डायरेक्ट ऍक्शनला परमिशन दिली आहे? नाही. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट असू द्या
न्यायालय असू द्या किंवा विधानसभा संसद वगैरे कोणीही असू द्या, कोणीही स्टेट राज्यही का असेना, राज्यही एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ठीक आहे. एखाद्या एखाद्या व्यक्तीला म्हणजे संविधानाचं सुप्रीम कोर्टचं कामच आहे की एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार जोपासले पाहिजे. तो त्याच्या विरुद्ध कसे काम करणार, तर स्टेटला कसं काय डायरेक्शन देतील की तुम्ही जा आणि काहीही करा कोणत्याही कारणाशिवाय, है ना. हा, इथं अगेन्स्ट हेट स्पीच. हा, हेट स्पीच. आता हेट स्पीच काय माहिती का, हा एक पुन्हा एक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे. काही काही गोष्टी कशा असतात माहितीये का, की एखाद्याला ती हेट स्पीच वाटेल किंवा एखाद्याला ती वाटू नाही शकत, त्यामुळे तिथे एक अँबिग्युटी तयार होते. परंतु काही काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यामुळे समाजामध्ये एक द्वेष निर्माण होऊ शकतो, दोन परस्पर गटांमध्ये एक तेढ निर्माण होऊ शकतो. तर या गोष्टी थांबवण्यासाठी जे काही इन्फ्लेमेटरी स्पीच म्हणतात किंवा जे काही एक नकारात्मक एक हेट स्पीच, ठीक आहे. हेटचं आता हेट म्हणजे काय, एखाद्याची निंदा, एखाद्याचा द्वेष करणार, तर हे भाषण जे ते थांबवलं पाहिजे. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टनं काही गाईडलाईन्स दिल्यात आणि ते सरकारला सांगितलं की त्या फॉलो करा. ठीक आहे, त्याच्या रिलेटेड आहे. ओके, सो ठीक आहे. सो वी विल मूव्ह फॉरवर्ड. आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, आपण बघूयात काही महत्वाचं आर्टिकल अजून आपल्याला भेटतंय का. ठीक आहे. आता हे गुजरात गव्हर्नमेंटशी रिलेटेड आर्टिकल आहे, याच्यामध्ये ते वोटर कसे असेसमेंट करतात, काय करतात, याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाहीये. आपल्यासाठी महत्वाचा आर्टिकल नाही. ठीक आहे. ओके, सो लेट्स मूव्ह अहेड नाउ. इज अँटी इंडियन पर्सन अर्बन नक्सलाइट. नाही मित्रांनो, हे बघा, अँटी इंडियन आपण कसं कोणाला म्हणू शकतो. ठीक आहे, अँटी इंडियन कोण असतं, सपोज की अँटी नॅशनलिझम की अँटी नॅशनल, हे जे टर्म्स आहेत हे खूप असे काय म्हणतात त्याला, जनरली यूज केल्या जातात, खूप असे चालता बोलता लोक यूज करतात. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक देशद्रोह आणि राष्ट्रद्रोह, हे वेगवेगळे मुद्दे आहेत. ठीक आहे. ओके, दोन टर्म लक्षात घ्या, देशद्रोह आणि राष्ट्रद्रोह. आता मला एखादी गोष्ट सांगा की आता गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे. ठीक आहे, सरकार म्हणजे कंट्री आहे का, सरकार म्हणजे राष्ट्र आहे का, नाही. तर सरकार काय आहे, सरकार एक साधन आहे, एक 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 इन्स्ट्रुमेंट आहे जे लोकांना गव्हर्न करतं, लोकांवर शासन करतं. ठीक आहे. सो आता त्यांच्या अगेन्स्ट जर स्टँड घेतला तर तो नेशनच्या अगेन्स्ट स्टँड आहे का. ठीक आहे, ही एक मुद्दा झाला. या व्यतिरिक्त दुसरा, की कोणीतरी आलंय आणि त्यांनी कुठेतरी बॉम्ब लावलेत किंवा त्यांनी एक सोसायटी टार्गेट केली किंवा कुठेतरी काहीतरी हिंसा केली, हे काय झालं, हे राष्ट्राच्या विरुद्ध झालं. हा सरकारच्या विरुद्ध कट नाहीये, हा राष्ट्राच्या विरुद्ध कट आहे, हे राष्ट्राला इजा पोहोचत आहे. ठीक आहे. तर त्यामुळं हे एक वेगवेगळा मुद्दा असू शकतो. ठीक आहे. सो सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, जो काही व्यक्ती आहे जो समाजाच्या विरुद्ध चाललाय, सोसायटीमध्ये जे लॉज आपण मेंटेन केलेत, जे काही नियम आपण मानलेत, त्या नियमाच्या विरुद्ध जो कोणी जातो तो देशाच्या विरुद्धच जात आहे. एक साधारण फिलॉसॉफी. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपल्याला जास्त विचार करण्याची आवश्यकता नाहीये असं मला वाटतं. ठीक आहे. थँक्यू. सो लेट्स मूव्ह अहेड. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे. हे सर्व पॉलिटिकल न्यूज आहे मित्रांनो, आपल्या कामाशी याच्यात कामाचं काही नाहीये. हा, इथं बघा, डिसेंट्रलाइज मनरेगास फॉर बेटर इम्प्लिमेंटेशन सेज गव्हर्नमेंट स्टडी. आता मला सांगा, हे काय, इट कॉल्स फॉर ग्रेटर डायव्हर्सिफिकेशन ऑफ परमिसिबल वर्क. आता हे गव्हर्नमेंटच्या स्कीम ज्या असतात वेलफेअरच्या, त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज आहे. आता पहिले आपण बघूयात की मनरेगा म्हणजे काय, है ना. मनरेगा म्हणजे काय, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट ऍक्ट. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये असं सांगितलंय की गव्हर्नमेंट तर्फे रोजगार हमी दिले जाते की ऍटलिस्ट वर्षातले 100 दिवस हे ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार प्रोव्हाइड करण्याचं काम काय, हे काम सरकारचं आहे. त्यामुळे काय होतं की त्यामुळे लोकांना काम मिळेल, त्यांच्या हातात पैसा येईल आणि त्यांच्यामुळे त्यांची लाईफ बेटर होईल. सो एक सोशल वेलफेअर, एक सामाजिक लोककल्याणकारी ही एक स्कीम आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय मग, या स्कीम जवळपास साधारणतः 2005 पासून कामात आहे आणि या
जी स्कीम आहे याचा कोविड पिरियड मध्ये खूप चांगला इफेक्टिव्ह फायदा झालाय. त्यामुळे आता जे काही गव्हर्नमेंट स्टडीज आहेत त्यांचं म्हणणं आहे की डिसेंट्रलाइज करा. डिसेंट्रलाइज करा म्हणजे काय, की सपोज हे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन किंवा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी जे असते, जिल्हा पातळीवर सपोज एखादी मीटिंग ठरवली, त्या ठिकाणी तुम्ही ठरवू नाही शकत की एखाद्या गावामध्ये काय काम झालं पाहिजे. ठीक आहे, तर हे काही अधिकार जे ते तुम्ही लोकसभे सॉरी ग्रामसभेला दिले पाहिजे. ठीक आहे, की ग्रामसभा ठरवल की कोणतं काम प्रायोरिटीवर ठेवायचं, कोणतं काम करायचं किंवा कोणते काय, किंवा याच्याशी रिलेटेड मग त्यांनी कोणाला किती पैसे दिले पाहिजेत, वेज किती असलं पाहिजे. आता प्रत्येक काम हे सारखं नसतं, प्रत्येक काम सारखं नसल्यामुळे मग प्रत्येक कामाचा मोबदला हा सुद्धा वेगळा असायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड जे काय अधिकार आहेत ते ग्रामपंचायत जवळ असायला पाहिजे. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात डिसेंट्रलायझेशन. ठीक आहे, विकेंद्रीकरण आपण ज्याला म्हणतो. हे कशाचं, हे कामाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. यामुळे काय होईल, यामुळे ही जी स्कीम आहे ती प्रॉपरली रन होईल. ठीक आहे, आणि याच्या सांगितलं की डायव्हर्सिफिकेशन ऑफ परमिसी बरोबर. सध्या काय आहे, सध्या रोड बांधणी झालं किंवा रोडच्या बाजूला कदाचित झाडं लावणं वगैरे, ह्याच लिमिटेड गोष्टी याच्यात असतील. त्यांचं म्हणणं की याच्यामध्ये अजून काही गोष्टी ऍड झाल्या पाहिजेत. हा तुम्हाला GS2 आणि GS3 साठी इम्पॉर्टंट आहे. GS2 मध्ये गव्हर्नमेंट स्कीम, गव्हर्नमेंट पॉलिसीचा प्रश्न विचारला जातो. जर सपोज मनरेगावरचा प्रश्न आला तर मनरेगावर तुम्ही प्रश्न लिहिताना ज्यावेळेस सोल्युशन लिहिता त्यावेळेस तुम्ही वे फॉरवर्ड मध्ये लिहू शकता की डिसेंट्रलायझेशन ऑफ मनरेगा फॉर बेटर इम्प्लिमेंटेशन, की चांगल्या प्रकारे त्याचा लागू करण्यासाठी त्याला विकेंद्रीकरणाची गरज आहे. दुसरं, इट कॉल फॉर ग्रेटर डायव्हर्सिफिकेशन. तर ग्रेटर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, की याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, खूप चांगल्या प्रकारे काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या कामांचा समावेश करणं, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये करावा लागतो. ठीक आहे, ओके. सो दिस इज इम्पॉर्टंट. सो गाईज वी विल स्टॉप हिअर. आपला जे महत्वाचे टॉपिक आहेत हे आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, सो लेट्स बिफोर गोईंग मला सांगा तुम्हाला ह्या गोष्टी कळल्यात का. आपण खूप दिवसानंतर आलो आहोत, सो मे बी लॅग पडला असेल तर आपण त्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करूया आणि आपण हळूहळू पुढे जाऊया. यानंतर आपले लेक्चर रेग्युलर होतील. ठीक आहे, सो काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला समजला असेल तर प्लीज मला सांगा. सो वी विल नंतर आपण डिसाईड करूया. क्लिअर झालं सर्व? ओके ओके, ऑल राईट, थँक्यू. न्यूजपेपर वाचताना मित्रांनो तुम्ही लोकसत्ता वगैरे सोबत काही. ठीक आहे, ओके. आयडियल मेन्स अँसरचं लेक्चर पण आपण घेऊयात एक दिवस. ठीक आहे, वीकेंडला आपण घेऊयात, फ्रायडे किंवा सॅटर्डे. ठीक आहे, सॅटर्डे. येस मयुरेश, या टाइम विषयी तुम्हाला उद्या कम्प्लिटली मी कॉन्क्रीट आयडिया देतो. ठीक आहे, आपला जो टाइम आहे हा 5 वाजताच आपण घ्यायचं ठरवतोय, कारण तुमचं 8:30 वाजता लेक्चर असतं पुन्हा नेक्स्ट. तर त्यामुळे तुम्हाला एक टाइम मला भेटला पाहिजे, हा एक त्याच्या मागचा पर्पज आहे. ठीक आहे, सो हे तुम्हाला उद्या कन्फर्म आपण सांगूया. ठीक आहे, साधारणतः याच टाइमवर असेल, जो काही टाइम असेल तो तुम्हाला उद्या व्यवस्थित कळवण्यात येईल. ठीक आहे, ओके. Thank you so much for joining. We will stop here. Okay.